16 मार्चला निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. त्यानुसार नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या जागांवर पहिल्याच टप्प्यात म्हणजे आज 19 एप्रिलला मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यातील या 5 मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रामटेकमध्ये 53.38, नागपूरमध्ये 47.91%, भंडारा गोंदियामध्ये 56.87%, गडचिरोली चिमूरमध्ये 64.95%, तर चंद्रपूरमध्ये 55.11% मतदान झालं. हे मतदान संध्याकाळी 5 पर्यंत झालंय. त्यामुळे या आकड्यांमध्ये थोडा बहुत बदल होऊ शकतो. आज मतदान जरी शांततेत पार पडलं असलं तरी 5ही मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यापासून चुरस दिसून आली. महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची हजेरी दिसली. तर काँग्रेसकडून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसोबत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते उपस्थित होते. 5 जागांसाठी 97 उमेदवार लोकसभेच्या मैदानात आहेत. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून फोडलाय. 10 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी प्रचारासाठी चंद्रपूरमध्ये आले होते. त्यामुळे या 5ही मतदारसंघात प्रचारादरम्यान काय काय झालं, कोण काय काय बोललं, इथल्या लढती कशा राहिल्या आणि इथे मतदान किती झालं, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. तर सुरुवात करूया रामटेक या मतदारसंघापासून. यावेळी रामटेक मतदारसंघ चर्चेत राहिला तो काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे. रामटेक हा एससी राखीव मतदारसंघ आहे. इथून काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. मात्र नाट्यमयरित्या त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आणि त्यांची उमेदवारी रद्द झाली. काँग्रेसनं खबरदारी म्हणून रश्मी बर्वे यांचे पती श्याम बर्वे यांची देखील उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे आता श्याम बर्वे विरुद्ध राजू पारवे अशी इथं लढत झाली. शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणे यांचं तिकीट कापून काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या नेत्याला उमेदवारी देण्यात आली होती. रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार जरी बर्वे असले तरी पडद्यामागून सगळी सूत्र काँग्रेस नेते सुनील केदार यांनी चालवल्याचं बोललं गेलं. तर शिवसेनेच्या उमेदवारामागे भाजपचा हात असल्याचं सांगितलं जातं. पहिल्या टप्प्यात शिवसेना या एकमेव मतदारसंघात निवडणूक लढवतीये. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः इथे लक्ष घातल्याचं दिसून आलं. त्यांनी प्रचारादरम्यान 3 ते 4 वेळा रामटेकमध्ये दौरे केलेत. रामटेकमध्ये काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या किशोर गजभियेंनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. वंचितच्या उमेदवारानं ऐनवेळी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे वंचितनं गजभिये यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे इथली लढत तिरंगी झाली. गेल्या वेळी रामटेकमध्ये 62% मतदान झालं होतं. यंदा इथं संध्याकाळी 5 पर्यंत 53% मतदान झालंय. त्यामुळे इथे कमी मतदान झाल्याचं दिसून येत आहे. पण मतदानाचा कमी झालेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहावं लागणार आहे. यानंतर नागपूरमध्ये देखील पहिल्याच टप्प्यात निवडणूक पार पडली. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे यांच्यात प्रमुख लढत झाली. दोन्ही उमेदवारांनी इथे सकाळी लवकरच मतदानाचा हक्क बजावला. नितीन गडकरी आपल्या परिवारासोबत मतदान केंद्रावर पोहोचले होते. 2019ला अंतर्गत गटबाजीचा तोटा झालेल्या नागपुरात यंदा मात्र नितीन राऊत, विलास मुत्तेमवार आणि सतीश चतुर्वेदी या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी विकास ठाकरे यांच्यासाठी काम केलंय. नितीन गडकरी यांनी मी यावेळी प्रचार करणार नाही, लोक माझ्या कामासाठी मला मतदान देतील असं वक्तव्य केलं होतं. मात्र काँग्रेसनं माजी महापौर विकास ठाकरे यांच्या रूपानं मजबूत उमेदवार दिल्यामुळे त्यांना देखील प्रचारात उतरावं लागलं. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांनी प्रचार केलाय. गडकरींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हजेरी लावली होती. 2019ला नागपूरमध्ये 54.7% मतदान झालं होतं. यावेळी नागपूरमध्ये मतदान अजूनच कमी झालंय. नागपूरमध्ये यंदा 5 पर्यंत फक्त 48% मतदान झालंय. ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. पण कमी मतदानाचा नक्की कोणाला फटका बसणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया. भंडारा गोंदियामध्ये भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसनं प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली. प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे विश्वासू आहेत. त्यामुळे पडोळे यांच्या विजयाची जबाबदारी नाना पटोले यांनी घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस आणि भाजपच्या सर्वच नेत्यांच्या सभा पार पडल्यात. भाजपकडून अमित शहा आणि अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या इथे सभा झालेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी देखील इथे अनेक सभा घेतल्यात. पंतप्रधान मोदींनी देखील रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदियासाठी इथे एक सभा घेतली आहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघांसाठी राहुल गांधी यांची जी सभा झाली ती देखील भंडारा जिल्ह्यातील साकोली इथेच पार पडली आहे. राहुल गांधींनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांचं कर्ज विरुद्ध उद्योजकांना करमाफी, सीबीआय ईडीचा वापर, आर्थिक असमानता, अंबानी आणि अदानीचा मुद्दा, हिंदू मुस्लिम वाद, जीएसटी सारखे मुद्दे उपस्थित केलेत.
त्यानंतर काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यास गरीब महिलांना दरवर्षी 1 लाख रुपये देण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय. त्यामुळे पहिल्या टप्प्यात भंडारा गोंदिया मतदारसंघ प्रचाराचा हॉटस्पॉट राहिलाय. 2019 मध्ये इथे 68% मतदान झालं होतं. मात्र यावेळी इथे घट होऊन जवळपास 57% मतदान झालंय. त्यामुळे हे कमी झालेलं मतदान मेंढे यांच्या समर्थनात राहील की विरोधात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. गडचिरोली चिमूर या मतदारसंघाची जास्त चर्चा नसली तरी इथली लढत देखील यावेळी महत्त्वपूर्ण राहिली. काँग्रेसनं इथून माजी सनदी अधिकारी डॉक्टर नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे. किरसान यांना राजकारणाचा मोठा अनुभव नसला तरी मागील काही काळात त्यांनी इथे सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसंपर्क निर्माण केलाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची ताकद इथे त्यांच्या पाठीशी होती. भाजपनं त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच संधी दिली आहे. नेते यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी चंद्रपूरमध्ये सभा घेतली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी आपल्या भाषणात गडचिरोली चिमूर मतदारसंघातून नक्षलवाद हद्दपार केल्याचं वक्तव्य केलं होतं. यामुळे तयार झालेल्या सुरक्षित वातावरणाचा फायदा नेते यांना होतो का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. 2019 मध्ये इथे सर्वाधिक 72% मतदान झालं होतं. यावेळी देखील इथं सर्वाधिक जवळपास 65% मतदान झालेलं आहे. त्यामुळे कमी झालेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे 4 जूनला कळू शकेल. पहिल्या टप्प्यातील सर्वाधिक गाजलेली लढत ही चंद्रपूरची राहिली. उमेदवारी जाहीर होण्यापासून या मतदारसंघात चुरस दिसून आली. काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये उमेदवारीसाठी जोरदार लढत पाहायला मिळाली. पण उमेदवारी मिळाल्यानंतर देखील हा वाद शांत होताना दिसत नाही. वडेट्टीवार चंद्रपूरमध्ये सक्रिय न राहता गडचिरोली चिमूर इथे नामदेव किरसान यांच्या सक्रियपणे प्रचारात राहिले. सुधीर मुनगंटीवार यांना देखील पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसण्याची शक्यता बोलून दाखवली जाते. चंद्रपूरची निवडणूक विकास विरुद्ध जातीय समीकरण अशा मुद्द्यावर लढवली गेल्याची चर्चा आहे. मुनगंटीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून इथे जम बसवलाय. तर प्रतिभा धानोरकर या देखील सक्रिय आमदार असण्याबरोबरच त्यांना कुणबी समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो असं बोललं जात आहे. मुनगंटीवार यांच्यासाठी पंतप्रधान मोदींची चंद्रपूरमध्ये सभा झाली आहे. प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी चंद्रपूरमध्ये NSUIचे प्रभारी कन्हैया कुमार यांची देखील सभा पार पडली आहे. याशिवाय निर्भय बनो या चळवळीशी जोडलेले विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांनी देखील धानोरकर यांच्यासाठी सभा घेतल्यात. पण याशिवाय कोणत्याही मोठ्या काँग्रेस नेत्याची चंद्रपूरमध्ये सभा झालेली नाहीये. प्रियंका गांधी यांची सभा होणार होती, मात्र ऐनवेळी ती सभा रद्द करण्यात आली. त्यामुळे चंद्रपूरमध्ये दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार झाल्याचं दिसून आलं. पण त्याच प्रमाणात मतदान मात्र झालेलं नाहीये. 2019ला चंद्रपूरमध्ये जवळपास 65% मतदान झालं होतं. यावेळी संध्याकाळी 5 पर्यंत इथं फक्त 55% मतदान झालंय. या आकड्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मात्र कमी झालेलं मतदान उमेदवारांमुळे की उन्हाच्या पाऱ्यामुळे ते कळायला काही मार्ग नाहीये. एकंदरीतच पहिल्या टप्प्यातील मतदान हे शांततेत पार पडलंय. काही ठिकाणी EVM बिघडल्याच्या बातम्या आल्या, मात्र ती समस्या सोडवण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या 2, राहुल गांधी यांची 1, अमित शहा यांची 1, JP नड्डा यांची 1 अशा राष्ट्रीय नेत्यांच्या सभा पार पडल्यात. याशिवाय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सभा आणि रोड शो देखील पार पडलेत. या सर्वांनी मतदान करण्याचा आग्रह केला होता, मात्र त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसत नाही. बाकी पहिल्या टप्प्यातील प्रचाराबाबतची आणि एकूण झालेल्या मतदानाबाबतची तुमची काय निरीक्षण आहेत? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे लोकसभेचे सर्व निवडणुकीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा.